शेतकरी भावांनो नमस्कार। आपल्या सर्वांचं वावरीत पावर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की शेतकरी म्हटले की साधारणपणे महाराष्ट्रातल्या कुठल्याही वृत्तपत्रानं एक बातमी छापायची की एखादा शेतकरी दाखवायचा, त्याच्या कपाळावर आठ्या पडलेल्या आहेत, शिवाय तो ज्या जमिनीवरती बसलाय त्या जमिनीला प्रचंड भेगा पडलेल्या आहेत, अत्यंत फटका अवस्थेतला शेतकरी दाखवला जातो। आपल्याला फाटक्या अवस्थेत जगायचं नाही। मी आपल्याला सातत्यानं सांगतोय की खरी पॉवर ही आपल्या वावरामध्ये आहे आणि ती पॉवर मी आपल्याला निश्चितपणाने दाखवणार आहे। खरी पॉवर वावरामध्ये कशी आहे बघा। आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते आमचं शेत नाहीये, तर या बाजूला इथं घर आहे आमचं आणि घराच्या समोर हे जे अंगण आहे त्या अंगणामध्येच हे तुम्हाला केशर आंब्याचं झाड दिसते माझ्या पाठीमागच्या बाजूला। या एका केशर आंब्याच्या झाडानं पाठीमागच्या वर्षी तब्बल 12,000 रुपये आम्हाला दिलेले आहेत। एका झाडानं एका वर्षात 12,000 रुपये दिले। तुम्ही म्हणाल कसं, तर हिशोब करून मी तुम्हाला सांगतो। मी तुम्हाला म्हटलं की शेतकऱ्यांच्या बाबतीत ट्रान्सपरन्सी भरपूर आहे, पारदर्शकता आहे, ती पारदर्शकता तुम्हाला दाखवली पाहिजे। हे केशर आंब्याचं झाड, आता आंबा सगळा काढलेला आहे आणि यावर्षी आंबा सुद्धा कमी होता, म्हणजे सर्वसाधारणपणे सगळीकडेच आंबा कमी होता। पाठीमागच्या वर्षी 700 आंबा निघाला या झाडाला, तर 700 भागिले जर तुम्ही 12 केलं तर 58 डझन आंबा होता। मार्केट रेटपेक्षा सुद्धा फार कमी दराने विकून, म्हणजे मार्केटला साधारणपणे 400-500 रुपये जर आंबा असेल, त्यातल्या त्यात अक्षय तृतीयाचा जो सण असतो त्या सणाला आंबा प्रचंड महागतो। त्यावेळी आंबा जर महागलेला असेल तरी सुद्धा मी या झाडाचे जे आंबे आहेत ते मार्केट रेटपेक्षा फार कमी दराने दिले, म्हणजे साधारणपणे 200 रुपये, 250 रुपये, शक्य झालं तर 180 रुपये असा आंबा विकला आणि माझे त्यावेळी 12,000 रुपये झाले। आता तुम्ही म्हणाल तुमच्या दारातल्या झाडाचे आंबे विकण्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारची मार्केट स्ट्रॅटेजी वापरली किंवा कुठला फंडा वापरला आणि लोकांना कळलं कसं गिराईकाला की तुमच्याकडे आंबा आहे। तर मी तुम्हाला पाठीमागेही सांगितलं होतं की मोबाईल जो आहे आपल्याकडचा अँड्रॉइड मोबाईल हे प्रचंड ताकदीचं प्रचंड सामर्थ्याचं यंत्र आहे। म्हणजे आधुनिक काळात मला वाटतं याच्या इतकं सामर्थ्यवान गोष्ट दुसरी कुठली नाही आणि वावरातली पॉवर आपल्याला निश्चितपणाने या माध्यमातून लोकांना दाखवता येऊ शकते। माझ्याकडे 450 व्हॉट्सअप ग्रुप आहेत, शिवाय फेसबुक असेल, फेसबुक स्टोरी असेल, व्हॉट्सअप स्टेटस असेल, सगळ्या माध्यमातून मी एक साधं पॅम्पलेट, डिजिटल पॅम्पलेट तयार केला आणि ते सगळीकडे व्हायरल केलं की आपल्याकडं केशर आंबा मिळेल आणि तो केशर आंबा आपणाला फक्त 200 रुपयामध्ये आहे, माफक दरामध्ये मिळणार आहे। आणि ते दारातल्या आंब्याचं होतं, सगळ्यांना मी सांगत होतो। खरं तर आता हा जो आंबा आहे याला कुठल्याही प्रकारचं खत वापरलं नाही, कुठल्याही प्रकारची औषध फवारणी नाही, फक्त साध्या पाण्याच्या जोरावरती हा आंबा आपल्याकडे आलेला आहे। आता एवढा आंबा आम्ही मागच्या वर्षी विकल्यानंतर सुद्धा त्या आंब्याची जाहिरात बघून गिराईकांचं फोन यायचं, दिवसात 2-3 फोन यायचं। मग आंबा संपला, करणार काय? तर इथूनच आमच्या शेजारी आंब्याची बाग आहे, तर त्यांच्याकडून मग काही आंबा विकत घेतला आणि त्यात थोडंफार 40-50 रुपये अगदी नगण्य असं मार्जिन ठेवून आम्ही त्यावेळी तो आंबाही विकला। म्हणजे साधारणपणे मी मागच्या वर्षी घर बसल्या बरं का 18,000 रुपये फक्त आंब्याच्या बाबतीत मिळवले। शक्य आहे का नाही सांगा? आता या ठिकाणी व्हिडिओ स्लाइड होताना आपल्या लक्षात आला असेल, मी तुम्हाला इथं 4 व्हीलर गाडी माझी दाखवली। हे घर आहे, आता घर फार जुनं आहे, मी तुम्हाला खोटं बोलण्याचा अर्थ नाही, ते आमच्या आजोबा पंजोबाच्या काळातलं, आणि जी 4 व्हीलर आहे ती मात्र निश्चितपणानं माझी मिळकत आहे। मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की फाटका शेतकरी, भेगाळलेल्या जमिनीवरचा शेतकरी, कपाळावर आठ्या पडलेला शेतकरी इथून पुढे आपल्याला बघायचा नाही, आपल्याला लॉर्ड शेतकरी बघायचा आहे। आणि सगळ्यात जास्त जर असं फार कमी कष्टात जर जास्त मिळवायचं असेल तर निश्चितपणाने अशा मार्केट स्ट्रॅटेजी वापराव्या लागतील। अनेकदा आपला गैरसमज असा होतो आणि बाहेरही असंच सांगितलं जातं की सक्सेस होण्याचा मूलमंत्र कुठला, तर फक्त मेहनत मेहनत मेहनत। मग निव्वळ काबाड कष्ट केलेल्या शेतकऱ्यांची आज काय अवस्था आहे बघा। आपल्याला फक्त काबाड कष्ट करायचं नाही, आपल्याला मार्केटकडे लक्ष द्यायचं आहे। एकाच वेळी शेतकऱ्याची नजर ही शिवारात असली पाहिजे, बाजारात असली पाहिजे, तिसरी नजर राजकारणात असली पाहिजे। साधारणपणे त्यातनं आपली पॉलिसी ठरत असते, मग त्यामुळे तिकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे। आणि म्हणून एक आंब्याचं झाड मला जर एवढं देत असेल तर साधारणपणे 2 झाडं किती देतील, 3 झाडं किती देतील, 20 झाडं असतील तर किती देतील, याचा हिशोब तुम्ही मांडायला पाहिजे। तर तुर्तास आज या व्हिडिओमध्ये एवढंच। आंब्याच्या झाडाच्या अनुषंगानं जो आज व्हिडिओ केलाय तो शेतकरी भावांना आपणाला कसा वाटला, आवडला असेल तर निश्चितपणाने लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। अजूनही वावरीत पावर या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा। मी स्वतः काही गोष्टी विकतानाचे काही व्हिडिओ मी तुम्हाला इथून पुढच्या काळात करून दाखवणार आहे, तेही बघायला विसरू नका, म्हणजे शेतकऱ्यांना लाजलं नाही पाहिजे। बरं, माझे आणखी काही सोर्स आहेत, मी पाठीमागे आपल्याला सांगितलं मी व्याख्यानाच्या माध्यमातून फिरतोय, पण मी प्रत्येक ठिकाणची लाज सोडून बरं का लग्नातलं अनाउन्सिंग असेल, वाढदिवसाचं कोणाचं अनाउन्सिंग असेल, म्हणजे सूत्रसंचालनाचे कार्यक्रम तेही करतो, ते तुम्हाला मी एकदा लाईव्ह दाखवणार आहे खरं तर।
आणि काही दिवसातच मी तुम्हाला पाठीमागे जसं सांगितलं होतं 3000 पक्षाचं बॉयलर पोल्ट्रीचं शेड आहे, तिथला आता थेट बिल येणार आहे. एक लॉट आमचा गेला, आता पहिलाच लॉट गेला, तर त्याचं थेट बिल तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे मग तुम्हाला कळेल की याच्यात किती फायदा आहे. आता झाडातला फायदा मी तुम्हाला सांगितला, हिशोब करून बघा. तेव्हा वावर इज पॉवर या युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.